फ्रेंड्स, ये काय आहे तर ये आहे दिलपसंद आणि एक दिलखुश. एक पराती एवढं मोठं दिलपसंद होतं आणि हे आहे दिलखुश छोटंवालं. तर हे माझे भाऊ हैदराबादहून आणलं आहे. तर आता हे कटिंग करते मम्मी. तो वालं मी दाखवू शकले नाही, ऑलरेडी कट केलं, मग व्हिडिओ बनवला. नाही, हे पिवळा आहे, थोडा पिवळा आहे ना, बरोबर नाही दिलं एवढं बरोबरच आहे. कट केलेलं मग आणलं असतं मी तर. ते दोन्ही सेमच आहे, पण एक रेडिश होतं थोडंसं आणि एक येल्लो होतं, तर वेगवेगळे होते दोन्ही. ते मम्मी निगेटिव्ह कमेंट करते की चांगलं आणलंच नाही, ब्रेड थोडा फुसफुशीतच आहे, अजून चांगलं आणलं असतं तर बरं झालं असतं. तिच्यातलं देऊ करावं दे पण निकोल दिसते त्याला. वाव, हे आता अर्ध घरी अर्ध पॅक केले आणि अर्ध आम्ही खाल्लं, आमच्या पोटात पण गेला. आई पण आलती, आईसाठी पण एक पीस दिला मग, आणि बाकीचं दिदीला. आणि जी अर्धी पन्नी होती ती आता आमच्या फ्रीजमध्ये, जे आम्ही खाणार आता सकाळी उठू. खूप टेस्टी आहे, मस्त लागते. मी उरलेल्या ब्रेडला पीनट बटर लावून खाल्लं, चॉकलेट पीनट बटर. आणि हे देन भाऊला अजून भूक लागली, मग तर मग मी केले थोडेसे पोहे मी केले. आणि मग हे होत आलं आहे, आता थोडंसं टाकून देते मी याच्यामध्ये. आता मसाला पडतेला आहे सगळं, कांदा पोहे येतं, टेस्टी लागतात. तिथे थोडं जास्त झाले का? मग हे पोहे टाकले मी. गाईज असंच एन्जॉय करत राहा. गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा. खुश रहा, बाय.